सिद्ध्या केला इथं बघ जेवण द्यायला लागली ना चांगली नव्हती. काजू कसा प्लेट आहे प्लेट 20 रुपये वाला. 10 रुपये ना दमल्या. सो गाईज आता आमचा फायनली तिसरा पडाव पार झालेला आहे. म्हणजे तिसरा डोंगर पार झाले पूर्ण. आता चौथ्याला स्टार्ट केलाय. हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर जे डी म्हात्रे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर माझ्यात नाही तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी आता चाललो आहे भीमाशंकरला ना. मी घरातून ब्लॉग बनवायलाच विसरलो, म्हणजे स्टार्ट करायलाच विसरलो. माझ्यासोबत आहे प्रिन्स मागेच आहे. त्याला बरं 2 मिनटं थांब बरं ब्लॉग स्टार्ट करून दे. तर आता चाललो आहे ऑफिसवर, कारण सगळी तिथे बोललेत 12 वाजता निघायचं आहे. तर आता 12 तर वाजलेतच, 4 मिनटं कमी आहेत ते. अयो बघा आता आम्हाला रेनकोट घालून निघावं लागेल. तर डायरेक्ट भेटूया ऑफिसवर. तो गाई जसं की तुम्हाला मी मगाशी बोललो की ऑफिसवर चाललो आहे. तर आता 12:15 झालेले आहेत. 12:15 म्हणजे 12:20 झाल्यात. मी पोचलो जस्ट ना. तुम्ही बघू शकता इथे गाड्या लावतात मागे. तर बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो ना किती वाजता निघू आम्ही, किती वाजता पोचू. जसं की तुम्हाला सांगितलेच मी की आम्ही भीमाशंकरला चाललो आहे. यावर्षी 6वं वर्ष आमचा भीमाशंकरचा. नाही यावर्षी सुद्धा आम्ही पूजा ठेवलेली आहे. 5 किंवा 6 दिवसातच आमची पूजा असेल. आज तर सोमवार समजायचा 12 वाजून गेल्यात. हे बघा आता इथे सगळ्या गाड्यांना हार लावण्यात येतील. मला गे नारळ बिरल फोडायचा. अजून 2-3 मेंबर येतात. हे सगळ्यांच्या आतमध्ये लावतं का? हे धागा पाहिजे आतमध्येच लावतं. हे यो जागा अरोदर रुपया कितना आहे रे गाडी? 1 2 3 1 4. चावी कोणा जावं? सिद्धेच जावं बघ चावी. तर काही एवढी जण आहोत. एक ते इकडं एवढे जण आहेत. अजून घ्यायला गेल्यात. मग ते आल्यावर सगळे निघूच मग डायरेक्ट तेव्हाच भेटूया. आता सगळे आलेले आहेत ग्रुपमधले मेंबर. बघू शकता मागे. आता पूजन वगैरे चालू करतील ते पण दाखवेन मी. आता वाजला 1 वाजलाय. 1ला 5 मिनटं कमी आहेत. आता सगळे निघू. पूजन बिजन झाला की लगेच निघू. एक साधत लावू ना सगळे इकडे. हे दाख तिथे नको लावू, एक साधत लावू इथं. हर हर महादेव. हर महादेव. बदलाव जा. इथं मध्ये चालेल. आता ताजा सगळ्यांना ताजा अंघोळ. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. एक लक्षण ठेवायचा, व्यवस्थित जायचा. गाडीमध्ये जास्ती मस्ती करायची नाही, कुणी काही फालतूगिरी करायची नाही. समजलं काय? एकमेकांचा झगडा होईल असा वागायचा नाही. हा. आणि तिथं गेल्यावर पण कोण पुढं जायचं कोण मागे राहायचं ही पण शिस्त ठेवा थोडीशी. दरवर्षी आपण व्यवस्थित जातो, व्यवस्थित येतो. या वर्षी पण आपल्याला व्यवस्थित जाऊन व्यवस्थित यायचा. लक्षात ठेवा, कुठल्या प्रकारची मस्ती नको. व्यवस्थित करार आहे सगळ्या ज्यादा त्यांनी. डोक्याच्या ठिकाणी जायचं नाही. आणि एकमेकाचा पार्टनर जर कोणी असेल तर ते एकमेकाला समजून घ्यायचा. कोणी कोणाला सोडून जायचं नाही मागे पुढं. लक्षात ठेवा, एकत्र जायचा प्रयत्न. एवढे वर्ष आपण व्यवस्थित जाऊन आलो. या वर्षी पण तोच प्रयत्न असेल. पण दर्शन घेणं गरजेचं. वर्षातून एकदा आपण चालत जातो मेहनत करत. घ्यायचा असेल तर ज्याला घ्यायचा त्यांनी घ्या. नसेल घ्यायचा त्यांनी एक साईडला कुठेतरी सांगून उभं राहा. तिथं गेल्यावर आम्हाला शोध करायला नको कोणला. ठीक आहे. चला पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन
आपल्या ट्रॅकिंगच्या आणि या प्रवासाच्या सर्वांना शुभेच्छा. आपण व्यवस्थित जाऊन येऊ. भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. हर हर जागे वाले की सो गाईत आता 1:15 झालाय ना. आता आम्ही निघतोय बघा. रेडी झाल्यात सगळे गाड्या सगळे बसल्यात. मी त्यांना बोललो की 1 मिनिट थांबा म्हणून, की व्हिडिओ घ्यायचे आहे म्हणून ते थांबल्यात. तर चला भेटूया पुढे. हर हर महादेव. सो गाईज आता थांबलोय आम्ही. किती जवळजवळ 3.5 तास झाले बघा. 1 वाजता निघालेलो. 3.5 तास झाले. आता ब्रेक घेतलाय थोडा 5-10 मिनिटाचा ना. आता पाठी पब्लिक बघा. चाय प्यायला थांबलेत. चाय प्यायला थांबल्यात मस्त. रिवो बिवो काही ना. मला एक एलजी गपचूप तर बघून दाखवतो मी घेतोय का ना. तर बघूया चला आता नाश्ता करू. मग नाश्ता नाही चाय पियाचा आता लगेच निघायचा. चलो 10 वाला 15 वाला 10 वाला 15 वाला तंदुरी वाला आहे गे तंदुरी ना. ये बाई 15 वाला जेडी चाय वाला. किती वाला ग्लास तो 10 वाला यो 15 वाला. कोणतरी भरले तो घ्या ना. नुसतं वेस्ट करायला लावतो त्याला. ए लाईन मध्ये या चला. ए तू पण घेऊन टाके. किती दिवसानं पुण्याचं काम करत आहे आज जेडी. एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरला चहा देताना. बाबा तिथं बटर खातो तिथं पण घे. तो काय आणि दादानं आमच्या काय घेतले इकडे. वाव वाव. ए सिद्धे चाय वाला असून ग्लास पण कुठला उचलला. पंकज वडापावचा स्टॉल इथं चालू शकतो आपला. यो याच्या जे चालेल चाला. तिथेच कंजूसपणा करते. इथे काय चालवेल. बंधुराज iPhone 15 वाला आ गया. अरे थांब टाकून दे. टेस्ट काय टेस्ट या याय. ए गुरु तुला भरू. ए सिद्धे गुरुला भरू. हा भरू भरू. गुरु फ्रँकी पण चालू शकते इथं. विचार करा. तिथे चालून दे. फक्त चालून जेडी भर ना जाते. घे घे वरती कर. किती झाले बघा क्लास. काजू कतली द्या. माझ्या मित्राला पाहिजे माझ्याकडून. सिद्ध्या बघा सबूत ठेवता मी. ही बघ सिद्ध्या जे हा सगळी सगळी का सगळी सगळी आखी. हा मी सबूत आहे. कशी आहे. मस्त आहे ग. नक्की ना. बघ नक्की ना. काय करून दिले. बघ ना मस्त आहे ग. 10 रुपये चहाचे. खाली जेवण द्यायला लागली ना. मला बोलतो जेवण दे जेवण. हो गाईज आता निघालोय मस्त. चाय बी पिला. काजू कतली खाली. ए तू होता का काजू कतली करताना. हा होतो. मला बोलतो काजू कतली जेवण दे. मी दिली काजू कतली नंतर तुकली. सो गाईज आता मस्त निघालोय नाश्ता वगैरे करून. नाश्ता म्हणजे चायच पिले जास्त काही नाही. डायरेक्ट निघूया. इथून किती वेळ आहे रे. सो गाईज आता जस्ट आम्ही खांडस मध्ये पोहोचलोय. तुम्ही बघू शकता वाजलेत किती 5:44 ना. हा 5:45 वाजल्यात आता. आपल्याकडे आहे मस्त लाईट पण आहे. काही टेन्शन नाही. तर आता ट्रेकिंग चालू करू आपण. 6 वाजता आपल्याला करायची आहे. अजून 15 मिनटं आहेत. मस्त ब्रेक घेऊ इथे 15 मिनटं. झेंडे बिंडे घेतले 2 झेंडे. एक पुढे एक मागे. पुढे झेंडा असेल त्याच्या पुढे कोण जायचं नाही ना. मागे असेल त्याच्या मागे कोण राहायचं नाही. तर आता एक फोटो काढू ना लगेच निघूया. काहीच तुम्ही बघू शकता सगळे आता फोटो काढायला रेडी आहेत. कारण इथला एक फोटो आणि एक वरचा फोटो आपल्याला एक बॅनरवर द्यायचा आहे. तर टोटल आपली 24-25 जण आहो ना सिद्ध्या. आपण 25 बघा कशात चमकतात. 24 याची आहे टी शर्टची सिद्धेची. आधी फोटो काढून घ्या आधी. काही ट्रॅकिंग चालू झालेली आहे आता. निघाले सर्व वरती. वेला तर लास्ट झेंडा का. लास्ट वाला झेंडा. लास्ट वाला का.
सो गाईज आता आम्ही पोचलोय मंदिराजवळ. जेणेकरून तुम्ही खालतून चढताना ना जेव्हा एंट्री कराल ना तेव्हा लेफ्ट साईडून या, तिथे बोर्ड पण लावलेला आहे झाडावर. कारण आता आमचाच ग्रुप राईटने गेलेला ना. मी तर आहे सर्वांच्या मागे. हे बघा आता पोचलोय गणपती मंदिर जवळ. हो गाईज हा आहे गणपती मंदिर. आपल्या पुढे आहे सिद्धेश, सिद्धेशच्या पुढे आहे विलादा. दोन्ही झेंडे आपल्या हातात आहेत. गाईज आपण पोचलोय गणपती मंदिर मध्ये आता. हा आपली सगळी पब्लिक बसलेली आहे. अरे इथून बसले गे हो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती उंदीर मामा की तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही BM ग्रुप दिवा इथून अंडस ते भीमाशंकर ही पदयात्रा आम्ही करत आहोत. आणि या पदयात्रेचं आमचं हे सलग 6वं वर्ष आहे. या 6व्या वर्षामध्ये आम्ही BM ग्रुपचे एकूण 25 ते 30 मेंबर्स दरवर्षी येतो आणि याही वर्षी 25 मेंबर आमचे आहेत. आम्ही ही पदयात्रा करत असताना पहिल्यांदा आमचा पडाव असतो खांडाच्या पायथ्याशी. तिथून आम्ही चालायला सुरुवात करतो. भगवंताचं नाव घेऊन आम्ही सुरुवात केल्यानंतर पहिला पडाव आमचा गणपती मंदिर येथे असतो. तर तुम्ही नक्कीच मागे बघितलं असेल की आम्ही गणपती बाप्पाची पूजा केली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आणि अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी या भीमाशंकर महात्म्याबद्दल तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. तर पुढे तुम्ही नक्कीच पहा. हर हर म्हणे आम्ही इथे येतोच नाही, इथे गेट लागतोच. तर बघा वापस अडवलं इथे. मागच्या वर्षीचा ब्लॉग पण तुम्ही बघितला असेल. मागच्या वर्षीप्रमाणे इथे अडवलं आहे आपल्याला. तर बघू आता गेट खोलतात काय बोलतात ते. कळलं विंदादा? काय नाही, गेल्या वर्षी हटके नाटकात आपल्याला दरवर्षी तेच आता 2 डोंगर पार झाल्यात. पहिला डोंगर म्हणजे आपला गणपती मंदिरचा ना, दुसरा डोंगर आता जिथे उभे आहेत तो. या 2 डोंगरावर चढतानाच पूर्ण वाट लागले. तेवढे मला तर सवय आहे चढायची, पण जे नवीन नवीन आहेत ना त्यांना थोडा त्रास होतोय, म्हणून थांबत थांबत जायला लागतो. अजून आमचे मेंबर खालते आहेत, ते पर्यंत आता थांबू. मग ते 5-10 मिनिटाबद्दल इथे थांबले पब्लिक आपली फोटो शूट पण चालू आहे तिकडे. लाडू वाटप कुठले विलाता, कुठले लाडू आहे ते? कुठला राजाचा गिराग सचिन भावा लाडू आहे. आता तिथे इथे थांबणार, तिथे इथे नाश्त्याला काय ना काय असणार. लाडू 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 हे बघ ना. अरे रे अरे रे छत्रपती शिवाजी महाराज की बम बम. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता आम्ही दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. आणि दुसऱ्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर हा एक इथे सेल्फी पॉइंट म्हणून आहे, जो महादेवाच्या पिंडीसारखा दिसणारा इथे डोंगर आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्ही नक्कीच येऊन इथे सेल्फी काढू शकता स्वतःची. आज आम्ही पूर्ण BM ग्रुपची एक सेल्फी घेतली आणि तीच आम्ही बॅनरला लावणार आहोत. तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो गाईज आता तिसरा डोंगर पार केले ना. तुम्हाला माझ्या बॅक साईडला ना एकदम छोटीशी सीडी गाठ दिसत असेल, तो आता बंदच आहे कारण तिथून कोणाला येऊन देत नाही. मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी थोडा घटना घडलेली तिथे, म्हणून बंदच ठेवलेला. यावर्षी सुद्धा बंदच आहे. आम्ही विचारला तिथे ना, आम्हाला का माहीत पडला कारण आता यावर्षी आमचा सलग 6वा वर्ष आहे. 5 वर्ष झाले
माझा स्वतःचा 5 वर्ष आहे, कारण मी पहिल्या वर्षी नव्हतो. तर मी धन्यवाद करेन BM ग्रुपचा की त्यांच्यासोबत यायला भेटतो मला. व्ह्यू बघू शकता, तिसरा डोंगर पार केला ना, इथून तुम्ही आले ना, इथून तुम्हाला पूर्ण नजारा भेटेल. जेवढे धबधबे आहेत 1 2 3 4 5 6 7 ना, एक 8वा इथे आहे जिथे आम्ही दरवर्षी थांबतो नाश्त्याला. तर यो पूर्ण तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. बघा असा आहे व्ह्यू ना. आपल्याला जायचं आहे तिथे, थोडासा दिसत असेल तुम्हाला, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. तिथून गेलो ना तर डायरेक्ट लास्टचा डोंगर तिथे आहे, जो एकदम थोडा दिसत असेल तुम्हाला, तिथपर्यंत जायचं आहे. जसे काय मी आता तुम्हाला सांगितलं जस्ट तिथेच की जिथे 8वा धबधबा आहे तिथे आम्ही थांबतो, जो रोडलाच लागतो ना. इथेच आम्ही नाश्त्याला थांबतो आहे. बघा इथे थांबल्यात, अजून मेंबर यायचे बाकी आहेत. एक धबधबा तर माझेच आहे, हे बघा इथे आहे ना. हा एक आहे ना. असेच पूर्ण पट्टा गेला आहे. तो जेवढा पट्टा आहे ना तो धबधब्यांचाच आहे ना. तुम्हाला आता दाखवतो बघा. असे धबधबे खालती आल्यावर मजा करतात. पण तुम्हाला एकच सांगेन, जेव्हा पण तुम्ही याल ना इथे, आपली चप्पल किंवा बूट आहेत ना ते चांगल्या क्वालिटीचे घालून या. कारण आता माझा तर पुमाचा आहे ना, माझे जे ग्रिप बघा, तरी माझा मगाशी पाय सरपटला तिथे. कारण ही दगड आहे बघा, तुम्हाला इथे दिसतच असेल, पूर्ण स्लिप होतात पाय. नाही या रोडमधून पूर्ण जायला लागतो आपल्याला वरती, म्हणून जेणेकरून चांगली चप्पल किंवा शूज असेल ती चांगलीच घालून या. धबधब्याजवळ थांबलो आहे कारण सगळी पूर्ण ग्रुप येत होता मागे राहिलेला. तर आता नाश्ता करायला थांबल्यात. हे बघा सगळी आता नाश्ता थांबले तिथे. क्या क्या है इसमें? थांब गुरु बाजूला. हे विला दाखवेन ले, कैसा प्लेट है? प्लेट कैसा? कसा प्लेट है? प्लेट 20 रुपये वाला. 10 रुपये ना दमल्या. नाही बाबा 20 रुपये. भाविकांच्या अटी, भाविक भक्तांच्या अटी 10 रुपये ना. फ्री का? तो गाई इकडे बसलेत, अर्धे नाश्ता करतात. उपवास आला. हे उपवास तुमचा काय जेवण? मग उपवास का? खिचडी. सो गाईज मी पण आता नाश्ता करून घेतो, नंतर भेटूया. आता आपला नाश्ता वगैरे करून झाले ना. मी थोडा पुढे चाललो आहे. हे बा इथे आहेत, तुम्हाला दिसत असतील. मी थोडा पुढे का चाललो आहे तर तुम्हाला पुढच्या सीनमध्ये बघायलाच भेटेल. हो गाईज आपला पूर्ण BM ग्रुप आहे हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. महादेव शंकर महाराज की जय. आपला पहिला झेंडा पुढे गेले, लास्टचा झेंडा पण आलेला आहे आता मागून. पोटल्या नीट सरा. सिद्धेश कम ऑन. बरोबर व्हिडिओ काढत आलाय. बघितलं असेल तुम्ही, या सीनसाठी मी पुढे आलेलो. आपला पूर्ण BM ग्रुप दाखवायचा होता, कारण निघताना पण पूर्ण दिसला नाही ना. अर्ध्या रोडमध्ये आलो तेव्हा पण दिसला नाही ना. रोड पूर्ण डेंजर आहे, पूर्ण डेंजरच आहे. दाखवतो बघा चढताना पण. हे बघा तर मगाशीच मी पडलोय तिथे व्हिडिओ काढता. तर आपला गोमाता येतात ना, गोमाता पूर्ण याच रोडने येतात. बघा कसे लाईनीत चालल्यात, एक साईडला चालले उभा. त्यांच्यासोबत एक ना एक कोणतरी असतोच उभा. घेऊन आलो म्हणजे कशाला मी चाललेच खाली ना, तेवढं लांब तू येणार कशासाठी. ये संपले
संपले दादा. आता आमचा फायनली तिसरा पडाव पार झालेला आहे, म्हणजे तिसरा डोंगर पार झाले पूर्ण. आता चौथ्याला स्टार्ट केलंय. नाही आपली पब्लिक मागून येते. बोला अरे अरे. तुम्ही आता हा रोड बघू शकता. हे बघा फक्त सिंगल लाईन, खाली डायरेक्ट दरी आहे. तुम्हाला समोर जाऊन दाखवतो थांबा मी. बघा फक्त सिंगल रोड आहे चढायला उतरायला, म्हणून चढताना जरा सांभाळूनच चढा, कारण आम्ही एकमेकाला सपोर्ट करत चाललोय. एक एक जण थांबतो, एक एक जण चढतो, एक जण उतरतो, म्हणून थांबतच जा. हे बघा असा रोड आहे चढायला, कारण स्लिप होतं पूर्ण पाय. हे बघा एवढाच रोड आहे, एवढा इथून गेला डायरेक्ट तिथे. आता जस्ट पोचलोय. वाजल्यात आता 11 वाजल्यात, दिसत असेल 11 वाजल्यात ना. 6 वाजता निघालेलो, जसं की तुम्हाला दाखवलंच मी टायमिंग. सो गाईज कसं वाटतोय पोचल्यावर? कसं वाटतोय? एसी जी हवा सुकून आणि पार्ट 2 काय. सो गाईज आता निघूया. आपले मेंबर खाली आहेत, अजून मेंबर आहेत ना आपलं. 12 वर्ष पूर्ण करायचं आधी पोरं येतात. हा मग ते आता 6वं वर्ष, अजून 6 वर्ष करूया. या वर्षी आपली 6 वर्ष पूर्ण झाली आणि आपल्याला 12 वर्ष पूर्ण करायचे आहेत. त्याचं कारण एक काय माहिती का? 12 वर्ष तपपूर्ती वर्ष असतं. 12 वर्षानंतर महादेवाचा एक तप पूर्ण होतो आणि एक तप पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीला एक प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आपल्याला लाभतो. एक रिझन किंवा हे कारण कोणाला माहिती नसेल, पण हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे हा खरा कारण आहे. म्हणून एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंटिन्यू 12 वर्ष घ्या, तुम्हाला एक वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य नक्की लाभेल. धन्यवाद. बोला अरे 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 अरे. आम्ही पोहोचलोय. मग लाईनीला एवढी गर्दी आहे ना, त्यांना विचारलं ते बोलले 7 ते 7 तास जातील. म्हणून आम्ही आता डायरेक्ट मुखदर्शनाला चाललोय. बघू आता तिथे भेटला तर, नाहीतर VIP तिकीट काढूनच आम्हाला दर्शन घ्यायला लागेल, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल बाहेर ठेवावं लागेल आम्हाला, किंवा आतमध्ये खिशातच ठेवावं लागेल. तर आता डायरेक्ट आपण दर्शन घेऊनच भेटूया. आता जवळजवळ किती तास झाले लाईनीला? 4 तास झाले लाईनीला उभा आहोत. अजून 1-1.5 तास जाणार आम्हाला लाईनीला. पण आता लाईनला उभा आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही ते माहीत नाही आम्हाला. जर अलाउड असला तर नक्कीच मी तो व्हिडिओ घेईन, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. जर नाही भेटला तर तेवढं समजून घ्या. गाईज तुम्ही बघू शकता आम्हाला दर्शन भेटलेलं आहे ना. चांगला दर्शन झाला आमचा. तुम्ही येऊन दर्शन करून घ्या. गाईज तुमच्यासाठी मी व्हिडिओ पण घेतली. त्या दादांना रिक्वेस्ट केली की थोडीशी फुटेज फक्त आम्हाला घेऊ दे ब्लॉगमध्ये टाकायला, की जेणेकरून तुम्हाला येऊन दर्शन भेटेल. तर तुम्ही येऊन आता दर्शन घ्या. आम्ही येऊन दर्शन घेऊन निघालोय. तर चला भेटूया पुढे. सो गाईज आता दर्शन वगैरे झाले, मस्त फुटेज पण घ्यायला भेटली. दर्शन पण चांगला झाला. दर्शन जवळजवळ मी 10 मिनटं तिथेच होतो, आतमध्येच होतो. कारण दर्शन असं झाला की आता 4 वर्ष झाली, तेव्हा नव्हतं झाला. यावर्षी त्यांना पूर्ण रिक्वेस्ट केली, म्हणजे ते काका होते त्यांना रिक्वेस्ट केली की मला 5 मिनटं तरी आतमध्ये जाऊ द्या बरं तिथे. मग त्यांना सांगितलं फुटेज पण घ्यायचे, फुटेज पण घेतली. ते घेऊन नव्हते देत. रिक्वेस्ट केली तेव्हा बोलले ठीक आहे, पण लवकर घे बोलतो. कोणी बघायच्या अगोदर घेतली. लगेच दर्शन वगैरे घ्यायला गेलो, आलो. परत एक कामासाठी आतमध्ये गेलेलो, ते पण केला. ते आहे आता सोबतच. जेव्हा घरी जाईन तेव्हा ते द्यायचं आहे एक ना. आता वाजले 4 निघायला आम्हाला. 4ला 5 मिनटं कमी आहेत ना. आता
रात्र तर होणारच जायला आम्हाला खाली. सकाळी आम्ही 6 वाजता चालू केली ट्रॅकिंग. इथे आम्ही 11 वाजता पोचलो ना. आता वाजले 4 म्हणजे 5 9 9:30 वाजतील म्हणजे, कारण अंधारात खालती उतरताना काहीच दिसत नाही ना. रोड पूर्ण खडबडीत आहे, चिखल आहे रोडमध्ये ना. एवढी स्लिप मारतात ना शूज, म्हणून एकदम आरामातच उतरो. अरे आपला नव्हता तो, आपली पब्लिक आहे मागे. ए चला निघायचा का, चलो. तो गाइज निकलते अभी. अगर किधर अच्छा पॉइंट मिला अभी जाते समय तो भी दिखाएंगे. गाइज आपली पब्लिक निघालेली आहे आता. ट्रॅकिंग रिटर्न. दर्शन झाले मस्त सगळ्यांचा. काहीच दिसत ना पुढचा. सो गाईज आता 3 डोंगर पार केलेत, अजून 4 डोंगर उतरायचे आहेत. आता झालेत 6:15 वाजलेत. आता तर आरामात उतरू. अर्धे जण ते गेले पुढे, ते निघाले पण असतील. तर आता आम्ही एक गाडीतले आहोत 4 जण. मस्त आरामात उतरायचा, आरामात निघायचा. जेवढा टाईम होईल तेवढा होईल, पण उतरताना आरामात उतरा. तुम्ही पण, कोणी पण येवो, पण आरामातच उतरा. तर गाईज मी आता ब्लॉग का स्टार्ट केला, तर मोबाईलमध्ये चार्जिंग आहे 7% आहे फक्त, म्हणून ब्लॉग स्टार्ट केला ना. जर तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांकडे ब्लॉग पोचेल ना, सगळी बघतील ना. असेच आता पुढे ब्लॉग येत राहतील. तर आता उद्या शूट आहे, परवा शूट आहे. जर ते बनवायला भेटले ते पण बनवेन मी ना. आपला 7/12 गाणी आलेला आहे, ते पण सर्वांनी बघितलंच असेल ना. अजून बघा, शेअर करा त्या गाण्याला पण ना. भरभरून प्रेम द्या. जसं पार्ट 1ला दिलेला तसंच पार्ट 2ला पण द्या. तर गाईज आता ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय.